केवायसी काढायची। आता हे फडणवीसांना शेतकऱ्याचं दुखणं काय कळणार आहे? हे बाबा आल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा फार सत्यानाश करून टाकला ह्यांनी। आता मला सांगा, तुम्ही सांगताय ऑनलाईन करा। अहो फडणवीस साहेब, आमच्या शेतकऱ्यांनी धार काढायची, शेण काढायचं, गाईला म्हशीला चारा द्यायचा, शेतातलं काम करायचं का ऑनलाईन करायचं? बरं ठीक आहे, आम्ही ऑनलाईन केवायसी काढतो। फडणवीस साहेब, तुम्ही आमची धार काढायला या आणि तुम्ही आमच्या गाईचं शेण काढायला या। जमतंय का बघा? अरे 40 रुपये भाव द्यायचा तर डायरेक्ट द्या ना। शेतकऱ्याला जे द्यायचं डायरेक्ट द्या। त्याला शेतात काम करायला वेळ मिळत नाही, तुमचं ऑनलाईन करायला कधी जाणार आहे? तो चेष्टा करता आमच्या शेतकऱ्याची, मस्करी लावली शेतकऱ्याची। आमच्या कांद्याला भाव मिळायला लागला की कांदा निर्यात करायला तुम्ही 40% दर लावता आणि गुजरातचा कांदा 0% दराने त्या ठिकाणी निर्यात करता। म्हणजे गुजरातच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि आमच्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला वेगळा न्याय, हे कसं चालेल? आमच्या सोयाबीनला आज भाव नाही, आमच्या दुधाला भाव नाही। तुम्हाला कर्जमाफी करा आम्ही म्हणतो, तुम्ही कर्जमाफी करत नाही। देशातल्या 96 उद्योगपतीला 35 लाख कोटी रुपयाची कर्जमाफी करायला तुमच्याकडे पैसे आहेत, आमच्या देशातल्या शेतकऱ्याला 1 लाख कोटी रुपये तुम्हाला माफ करायला नाही। उद्धव ठाकरेंचं सरकार असताना 2 लाख रुपयाची कर्जमाफी, उद्धव साहेबांचं महाविकास आघाडीचं सरकार असताना झाली का नाही 2 लाखाची कर्जमाफी? पवार साहेब कृषी मंत्री असताना 71,000 कोटीची कर्जमाफी झाली का नाही? आणि उद्या देखील आपलं सरकार आल्यावर 3 लाख रुपयाची सरसकट कर्जमाफी या शेतकऱ्याची होणार आहे। कारण ते सरकार शरद पवार साहेबांचं सरकार असणार आहे, ज्या शरद पवार साहेबाला शेतकऱ्याची जाण आहे। अरे आम्हाला आठवतं ज्यावेळेला पवार साहेब देशाचे कृषी मंत्री होते आणि कांदा 100 रुपये किलोनी झाला, सगळ्या विरोधी पक्षाचे खासदार कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले आणि तिथं सांगायला लागले की महागाई वाढली, आमच्या डोळ्यात पाणी आलं, कृषी मंत्री राजीनामा द्या, आमचे भाव कमी करा कांद्याचे। पवार साहेबांनी उत्तराच्या भाषणात सांगितलं, तुम्हाला रोजच्या जेवणात कांदा किती लागतो, तुम्हाला आठवड्याला कांदा किती लागतो? तुम्ही 500 रुपयाचं तिकीट काढून पिक्चरला जाता, पण माझ्या शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यायला तुम्हाला दुखतंय। तुम्हाला शेतकऱ्याच्या घामाला दाम द्यावा लागेल, तुम्हाला कांदा 100 रुपये किलोनीच घ्यावा लागेल, हे ठणकावून सांगणारा कृषी मंत्री एकमेव शरद पवार साहेब। आज कोण कृषी मंत्री हे सांगू शकतो? आज काय चाललंय? बरं झालं ते गाईला आणि म्हशीला अण्णासाहेब ऑनलाईन करताना देवेंद्र फडणवीसांनी हात टाकली नाही की ऑनलाईन करायला गाईला आणि म्हशीला बी आणा आणि त्याच्या हातापायचे ठसे आणा। मागे कर्जमाफीला बोलली होतं ना आपल्याला नवरा बायकोला घेऊन, जस काय कर्जमाफी करायची का सत्यनारायणचा प्रसाद घ्यायचा आहे? आज काय चाललंय? देशात सुडाचं राजकारण, ईडी सीबीआय। अरे ह्या वयात तुम्ही पवार साहेबांचा पक्ष फोडला नाही, चोरला। ज्या पवार साहेबांनी पक्ष उभा केला त्या पवार साहेबांचा पक्ष तुम्ही चोरला। 25 वर्ष पवार साहेबांनी पक्ष वाढवला। एखाद्या आईने 25 वर्षाचं बाळ वाढवावं आणि ते सुट्ट्यात फक्त मामीच्या गावाला जावं आणि मामीनी म्हणावं कोर्टात जाऊन की हे बाळ हे माझं आईचं नाही तर माझं मामीचं आहे, आणि कोर्टानं सांगावं नाही नाही हे बाळ आईचं नाही मामीचं आहे। त्या आईला ज्या वेदना होत असतील ना बाळ गेल्यावर, त्या वेदना शरद पवार साहेबाला झाल्या असतील। ह्यांनी ह्या वयात पवार साहेबाला कोर्टाच्या दारात बसवलं। एवढा सत्तेचा मस्ती आणि मज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाकडून तुम्ही शिवसेना पक्ष चोरून घेतला। अरे काय पद्धत आहे? आज कुणाला ईडी लाव, सीबीआय लाव। देवेंद्र फडणवीसनी 71,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप कुणावर केलता? हो कुणावर केलता? कुठे आहेत ते आज? महाराष्ट्र सदन घोटाळ्यात 2.5 वर्ष जेलमध्ये कोण होतं? कुठे आहेत ते आज? नवाब मलिक आपल्याकडे असताना दाऊद इब्राहिमचे जावई होते, आता कुणाचे जावई आहेत? म्हणजे ह्यांच्याकडे माणूस आला, गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये टाकला, सुरतच्या निर्म्याने धुतला की चकाचक। अरे काय लोकांना येडे समजताय? ईडी सीबीआयचा धाक लावताय, हुकुमशाही करताय। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने आपल्याला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचा अधिकार दिलाय, मागण्या मांडायचा अधिकार दिलाय का नाही? महात्मा गांधींनी दाखवलं की लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून, शांततेच्या मार्गाने आंदोलन करून मी इंग्रजाला देशाच्या बाहेर काढलं का नाही गांधीजींनी देशाच्या बाहेर इंग्रजांना? मग सराटे आंतरवालीला
मनोज दादा जरांगे पाटलांनी ज्यावेळेला शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, त्या आंदोलनावर आमच्या बहिणीवर लाठ्याच्या काठ्या कुणी चालवल्या, आमच्या बहिणीचे डोके कुणी फोडले, त्यांच्यावर 307 गुन्हे कुणी दाखल केले आणि त्या आंदोलनावर एसआयटीची चौकशी कुणी लावली? मला सांगा, एवढा सत्तेचा माज ह्यांना? अरे महात्मा गांधीच्या आंदोलनावर कधी इंग्रजांनी एसआयटीची चौकशी लावलेली ऐकलंय का तुम्ही? लावली का महात्मा गांधींनी? मग इंग्रज बरे का हे फडणवीस बरे? कोण बरे? कोण बरे? आणि आता अमित शहा म्हणतात की फडणवीसला मुख्यमंत्री करायचंय. करायचंय का? करायचंय का? तुम्हाला आमदार कोण निवडून द्यायचाय? जो आमदार उद्या देवेंद्र फडणवीसच्या बाजूने हात वर करील विधानसभेत तो निवडून द्यायचाय का जो आमदार शरद पवार साहेबांच्या बाजूने हात वर करील तो निवडून द्यायचाय? आज तुम्हाला जातीपातीचं कळतंय? लोकसभेला कुठे गेलता? लोकसभेला काय झालं होतं? आज तुमच्यावर वेळ आली की जातीपातीचं राजकारण, विकासाचं राजकारण कधी करणार आहेत? जे जातीपातीचं राजकारण करतायत ना त्या लोकांना मला एवढं सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत न भजन से है न अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। अरे आमच्या शेतकऱ्याच्या बाळाला भाव नाही, तो आत्महत्या करतोय, तो कोणत्या जातीचा आहे? त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे या। फक्त देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावर मनोज जरांगे पाटलाच्या मागणीच्या विरोधात विधान परिषद भाषण करता त्यावेळेला तुम्हाला जात कळली नाही तुमची कोणती आहे? आज जातीवर बोलताय, आज विभागावर बोलताय, अरे विकासावर बोला ना। तुम्ही काय दिवे लावले हे सांगा। 21 वर्षात आता मतदार लय हुशार झालाय, मतदाराला माहिती काय करायचंय। कुणी काही म्हणा, मतदाराच्या मनात ठरलंय सगळ्याचा माज मतदार जिरवणारच आहे। मी तुम्हाला विनंती करतो, पुढचे 5 दिवस 20 तारखेपर्यंत तुम्हाला कुणी दहशत करील, दादागिरी करील, 5 दिवस त्याच्या दहशत दादागिरीला भीक घालू नका। मला निवडून द्या, पुढचे 5 वर्ष तुम्हाला स्वाभिमानी जगता येईल अशी व्यवस्था मी करील। आणि काय कुणाच्या दादागिरीला भ्यायचं नाही। अरे 100 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 10 दिवस जगा पण वाघ बनून जगा। आपल्या नशिबात लिहिलेलं कुणी चोरू शकत नाही। करोनात गेले का नाही लोक? गेले का नाही करोनात? त्यामुळे काय चिंता करू नका हो, कुणाला भ्यायचं नाही। दहशत दादागिरीचा अंत जवळ आलाय, तुम्ही काळजी करू नका। मतदान रूपी मला आशीर्वाद द्या। पवार साहेबाचा फोटो माझ्या डोक्यावर आहे, तुम्ही काळजीच करू नका, सगळ्याला नीट करतो। सगळ्याला काय काळजी करायची गरज नाही, सगळ्याच्या सोबत मी काम केलेलं आहे। कौन कितना पानी में है ना मेरे को पता है आबा। आपल्याला आदरणीय सुप्रियाताईचं ऐकायचंय, फक्त एवढंच सांगतो की आपला अनुक्रमांक हा 5 आहे। मतदानाला दिवस राहिलेत 5। आतापर्यंत तुम्ही सगळ्याला निवडून दिलं का नाही? काहीला 3दा दिलं, काहीला 4। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।